रेकॉर्डवरील अट्टरसराईत गुन्हेगार जेरबंद करून चेन स्नॅचिंगचे 22 गुन्हे तसेच वाहन चोरीचे 2 गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघड। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 ची संयुक्त कामगिरी। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील अधिकारी व अंमलदार यांनी नाशिक शहरातील चेन स्नॅचिंग झालेल्या ठिकाणांची पाहणी केली। गुन्ह्यातील वर्णनांच्या इसमांचा शोध बातमीदारांच्या मदतीने घेतला असता त्यात आरोपी हा अमनेगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील असल्याबाबत खात्री झाली। सदर आरोपिताचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार नाझिम खान पठाण व पोलीस अंमलदार मुख्तार शेख व गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्या मार्फत बातमी मिळाली की त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 अधिकाऱ्यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथे 2 दिवस व 2 रात्र सध्या वेशात वास्तव्य करून सापळा लावून थांबले असताना मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी सादिक अली उर्फ जाफरी युसुफ सय्यद गावाजवळ येताना दिसताच त्यास ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यात त्यास अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास पोलीस कस्टडी मंजूर केल्याने दोन्ही गुन्ह्यामध्ये आरोपिताकडे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 चे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी मानवी कौशल्याचा वापर करून नाशिक शहरातील 22 गुन्हे तसेच वाहन चोरीचे 2 असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून 13.4 तोळे सोन्याच्या वेगवेगळ्या सोन्याची लगडी व दागिने असा 10 लाख रुपये किमतीची ब्रिझा 4 व्हीलर व 80,000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 26,24,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या। या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आलं होतं। या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच युनिट 1 व युनिट 2, युनिट 1 चे श्री आचल मुदगल साहेब व युनिट 2 चे ए.पी. तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि CCTV फुटेज असेल आणि टेक्निकल ॲनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून या आरोपींना त्यांनी अटक केलेल्या आहे आणि आरोपींना अटक करून एकूण 22 गुन्हे शहरातील 22 गुन्हे आणि 22 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आणि वाहन चोरीचे 2 गुन्हे असे 24 गुन्हे यांनी उघड केलेले आहेत। 24 गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण 13.4 तोळे सोनं हस्तगत केलेलं आहे। याशिवाय एक 4-चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेलं आहे। असा एकूण यांनी 26 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। आरोपीला कुठून ताब्यात घेतलं? आरोपीला यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे। त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, त्याविषयी आणखी तपास सुरू आहे। मुख्य गुन्हेगार येतात कोणत्या पथकाने ताब्यात घेतला आरोपीला? युनिट 1 नी की 2 नी? युनिट 1 आणि युनिट 2 दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे। फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल ॲनालिसिस देखील महत्त्वाचं असतं। ही सर्व कामगिरी युनिट 1 युनिट 2 दोघांनी मिळून केलेली आहे। गोपनीय बातमी कोणाला मिळाली होती? गोपनीय बातमीपेक्षा दोघांची संयुक्त कामगिरी आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।